नमस्कार मित्रांनो, द फूडी डिओच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओला दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तोच प्रतिसाद आम्ही मनात घेऊन आज आलेलो आहे आपण पुण्यातल्या एका मध्यवर्ती ठिकाणी, तेच म्हणजे आपल्या सारसबागला. तर सारसबाग म्हटलं की आपल्याला आठवतं ते दिवाळी पहाट आणि सारसबागेतला गणपती. सारसबागेची स्थापना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1750 मध्ये केली. आणि सारसबागेचे वैशिष्ट्य असं आहे की सारसबागेतल्या गणपतीला एक तळ्यातला गणपती पण म्हणतात. आपण आता आलोय सारसबागेच्या इथे. सारसबागेमध्ये काय काय खायला भेटतं, तर चला तुम्हाला दाखवतो काय भेटतं ते. तर आपण आलेलो आहे आता मीना फूड जॉईंट येथे सारसबागमध्ये. तर खूप जणांकडून ऐकलं होतं यांचा तवा पुलाव एकदम बेस्ट असतो. तो आता तवा पुलाव आपण इथं ऑर्डर केलेला आहे. त्यामध्ये फुल्ली लोडेड असा तवा पुलाव आहे. त्यानंतर ती भाजी आहे त्यांची स्पेशल, कांदा, टोमॅटो आणि लिंबू तर आहेच आहे. तर आपण आता त्याचा टेस्ट घेऊयात आणि रिव्ह्यू देऊयात. जसं ऐकलं होतं टेस्ट एकदम बेस्ट आहे. रोहित, तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कशी तवा पुलाव कसा आहे? तर तवा पुलाव लोडेड वाटतोय आणि जास्त स्पायसी वाटत नाहीये, मीडियम वाटतोय. त्याच्यामधून एक बटरचा स्मेल असत पुलावमध्ये. तवा पुलाव खरंच चांगला आहे खाण्यासाठी. सगळ्यांकडनं ऐकलं होतं आपण यांचा जो तवा पुलाव आहे तो एकदम बेस्ट आहे. तो आपण आता टेस्ट केला दोघांनी पण, एकदम बेस्ट होता. तर मीना फूड जॉईंटचे जे ओनर आहेत आपल्याकडे शहाजी सर, ते आपल्याबरोबर आहेत. तर नमस्कार शहाजी सर. तर आपला स्टॉलबद्दल कधी स्थापन झाला, स्टॉलबद्दल जराशी माहिती द्या. सारसबाग चौपाटी भरपूर जुनं आहे माझ्या मते. 1945 आमची चोरा झाली. आम्ही स्टार्टिंगला भेळ पाणीपुरी व्यवसाय चालू केला होता. त्यानंतर हळूहळू वाटवत पावभाजी पुलाव चालू केला. त्यामध्ये पुलाव पावभाजी सगळ्यात बेस्ट आहे. जसं आम्ही ऐकलं पण होतं तवा पुलावचं, आपण रेसिपी सगळं बघितलं. तर असं काय स्पेशालिटी आहे की त्यामुळे तुमचा तवा पुलाव एकदम बेस्ट होतो? मसाला आमचा प्रॉपर स्वतःच असतो. त्यामुळे सगळे मटेरियल आपण चांगलीच वापरतो. तर स्वादिष्ट अशा तवा पुलावची टेस्ट घेऊन आपण आता चाललेलो आपल्या नेक्स्ट डिश रेसिपी म्हणजे आपली पावभाजी. तर चला तर मग आता आलोय रामप्रसाद स्टॉलला, जो की स्टॉल नंबर आहे 7. तर त्यांची आपण ऐकली होती फेमस पावभाजी. तर चला तर आपण वेळ न वाया घालवता आपण पावभाजी टेस्ट करूया. काय प्रदीप, कशी वाटली तुला टेस्ट पावभाजी? कशी टेस्ट एकदम बेस्ट आहे. आपण जसं ऐकलं होतं यांची पावभाजी एकदम त्यांची फेमस आहे लेन मध्ये. त्याचबरोबर त्याला ते न्याय देते टेस्ट त्याची. तर आपण आता आलोय रामप्रसाद स्टॉलला, जो स्टॉल नंबर आहे 7. आणि आपल्यासोबत आहे रामप्रसाद स्टॉलचे ओनर जाधव मामा. तर मामा काय म्हणता मग तुम्ही? जय श्रीराम. जय श्रीराम. तर स्टॉलची स्थापना कधी केली तुम्ही? आमची स्टॉलची स्थापना म्हणजे 1927 पासून आपली इथे आहे सारसबाग चौपाटीला. तुमच्याकडे काय असं काय भेटतं आणि त्यांची खासियत काय आहे? आमच्याकडे आहे पावभाजी, पुलाव, चायनीज, सगळे व्हेजिटेबल सगळं आपल्याकडे.
मग लोकांनी इथं यायचं म्हटल्यावरती कुठे यायचं आणि तुमचं टायमिंग काय आहे स्टॉलचा? आमचा टायमिंग म्हणजे सकाळी 10 ते रात्री 11:30 ते 12 वाजेपर्यंत चालू असतो आपलं time. अवश्य भेट द्या. रामप्रसाद स्टॉल 7 नंबरचा बघितलं, स्टॉल आहे. आपण सारसबागच्या खाऊगलीची टेस्ट तर घेतलेलीच आहे, पण जिभेचे चौसले जे कमी होत नाहीत त्यासाठी आलो आपण आता रस्त्याच्या पलीकडे. तर आपण आहे आता सारसबागेच्या एक्झॅक्ट समोर संतोष भेळ इथे. तर तुम्ही बघू शकता यांची भेळ आहे, पाणीपुरी आणि यांची कच्ची दाबेली आहे. फक्त संतोष वेळेंची शेवचिवडा भेळ पण आहे, त्यानंतर सुकी भेळ इथे आहे, ओली भेळ आहे, त्यानंतर यांची ही इमली चटणी आहे, म्हणजे तुमची जर भेळ तुमच्याकडे आहे पण चटणी नसेल तर इथून घेऊन जाऊ शकता. त्यानंतर ही पाणीपुरीची चटणी आय गेस ही हिरवं पाणी असेल. आणि तुम्ही तर बघू शकता मुलींची फेवरेट पाणीपुरी. अबे साले. तर तुम्ही बघू शकता की आपण भेळ घेतलेली आहे आणि भेळ फुल्ली लोडेड आहे. तर त्याला आपण टेस्ट करून बघूया. टेस्ट खरंच चांगली आहे भेळची. तर तुम्ही काय बोलू शकता प्रदीप सर या भेळीबद्दल? भेळ तर वन ऑफ द बेस्ट आहे, पुण्यातली खूप फेमस भेळ आहे. लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहे. तर आज म्हणलं ती टेस्ट चेक करूयात. ॲज इट इज टेस्ट म्हणजे 10 वर्षापूर्वी जी खाल्ली होती ती टेस्ट ॲज इट इज इथं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की भेट द्या, अशी बेस्ट भेळ. तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत संतोष भेळचे ओनर संतोष पवार. तर तुम्ही सर स्टॉल कधी चालू केला हा स्टॉल माझ्या वडिलांनी 1978 साली चालू केलेला आहे. आणि तुमच्याकडे काय काय भेटतं, त्याची खासियत काय आहे? आमच्या सर्वात अगोदर आमच्याकडे भेळचा होते, नंतर ना आता 30 वर्ष झालं पाणीपुरी आहे आणि दाबेली, शेवपाव, सँडविच सर्व पदार्थ मिळतात. त्यामध्ये आम्ही इथं बघू शकतो तुमचं रेडी मिक्सचं पण आपल्याकडे आहे. तर ही आयडिया तुम्हाला कुठून सुचली? ते लॉकडाऊन मध्ये आमचा धंदा बंद असताना ते आता काहीतरी ऑनलाईन करावं म्हणून ते आता चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि हे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातं आमचं, महाराष्ट्राच्या बाहेर पण जातं, राजस्थान मध्ये पण जातं. जसं की आपण पाहिलं की सारसबागेतील खाऊगल्ली आपण एक्सप्लोअर केलेली आहे आणि इथल्या पदार्थांची आपण टेस्ट घेतलेली आहे. आणि जर तुमच्या माहितीतही काही असे स्पॉट्स असतील जे आम्ही कव्हर करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सजेस्ट करा, जेणेकरून आम्ही तिकडे जाऊन त्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन तुम्हाला रिव्ह्यू नक्की देऊ. तर व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.